तर लोकशाही मराठी 18 दिवसानंतर सॅटेलाइट प्रक्षेपणास सुरुवात झाल्यानंतर नाशिकच्या नागरिकांनी सुद्धा आनंद साजरा केलाय। अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। या संदर्भात इथल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। लोकशाही चॅनल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या सेवेत आलेले आहे। आपल्यासोबत काही नाशिककर आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। खरं तर लोकशाही मराठीवर बंदी घालण्यात आलेली होती। 30 दिवसांसाठी लायसन्स रद्द करण्यात आलेलं होतं, मात्र कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे। लोकशाही मराठी चॅनल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या सेवेत हजर झालेले आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? मी प्रथमतः लोकशाही चॅनलचं अभिनंदन करतो की हा लढा लोकशाहीसाठीचा आणि वर्तमानपत्राच्या आणि माध्यमाच्या गळचेपी विरोधीचा जो लढा आहे आपण जिंकला, त्याच्याबद्दल आपलं प्रथमतः मी अभिनंदन करतो। पत्रकारितेमध्ये पत्रकारिता हा लोकांचा पहिला हक्क आहे की जी आपल्या अवतीभोवती आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये जे काही घडामोडी घडता आहेत, जे काही निर्णय होत आहेत, त्याच्याविषयीचं सत्य घटना ही लोकांना समजली पाहिजे आणि ते वास्तव समजून घेण्याचा हा लोकांचा, जनतेचा अधिकार आहे। आणि जर माध्यमांची गळचेपी अशा पद्धतीने झाली तर तो हक्क हा लोकांचा हक्क हिरावून घेतला जातो। त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह है। लोगों ने आपके बारे में बहुत कुछ सोचा, बहुत कुछ बोला और आज लोग बोलने को तैयार है कि जिस तरह आज सच्चाई को दबाया जा रहा है, मारा जा रहा है, लेकिन उसी दौर में लोकशाही मराठी जो आया हुआ है और सच्चाई लोगों की बातें कर रहा है और उसके ऊपर अगर बंदी आ रही थी और उसको न्यायपालिका ने उसको इंसाफ दिया, उसको वापस से रिस्टार्ट करवाने की परमिशन दी, तो मैं न्यायपालिका का भी शुक्रगुजार हूँ। और आप लोगों को भी यही कहूँगा कि आप बिल्कुल भी डरिए नहीं, क्योंकि परेशान सच्चाई होती है, झूठ गलती कभी परेशान नहीं होता, क्योंकि वो खुद एक परेशानी होती है। सर्वात प्रथम मी लोकशाही चॅनलचे अभिनंदन करते। आपण जे बघतो की जे प्रत्येक चॅनल असतं ते आजूबाजूला काय घडतं किंवा आपल्या देशामध्ये काय घडतं हे गावागावांमध्ये, खेड्याखेड्यांमध्ये दाखवत असतं। पण मग सरकार जर असंच करायला लागलं तर चॅनलची गळचेपी करायला लागलं तर याचा आम्ही निषेध करतो की लोकशाही मराठीवरती कशा कारणामुळे बंदी घालण्यात आली होती याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। आणि इथून पुढे लोकशाही मराठीने जो आपला बाणा कायम ठेवावा, राजसत्तेला नजरेत नजर घालून प्रश्न विचारावे, जनतेचा अजेंडा समोर ठेवावा, लोकांच्या मूलभूत समस्यांवरती प्रश्न विचारावा। जर लोकशाही मराठीने देखील राजसत्ताच्या चरणी स्तुती सुमनं जर वाहिली असती तर कदाचित तुमच्यावर ही वेळ आली नसती। आणि आज जसं 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, परंतु आजपासनं लोकशाही मराठी ही चालू होते। खरं तर मी नियमित रक्तदाता आहे आणि काल 26 जानेवारीच्या निमित्ताने मी रक्तदान करणार होतो, परंतु आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून कळालं की आज लोकशाही पुन्हा चालू होते। त्याच्यामुळे आज मी खास लोकशाही मराठीच्या समर्थनार्थ आणि या सरकारच्या निषेधार्ह लोकशाही बळकट करण्यासाठी मी आज रक्तदान केले। लोकशाही मराठीला खूप खूप शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।